एक ज्येष्ठ नेते म्हणून इथे आल्यावर त्यांना भेटणं, त्यांच्याशी डायलॉग करणं, हे मला असं वाटतं की हा एक कर्टसीचा एक भाग आहे. बाळासाहेब थोरात म्हणतात की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाऊ. नक्कीच अजूनही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी आहे, काम करते आणि राज्यातल्या 27 महानगरपालिकांमध्ये निवडणुका लढायच्या. कुठे काँग्रेसची ताकद आहे, कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. अशा वेळेला आम्ही एकत्र येऊन लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो. दोन्ही पवार एकत्र येण्यावर शरद पवार बोलले आज मला की मला माहित नाही सांगता नाही येणार मला. नाही, बरोबर आहे की ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत. जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ते जातात. यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटत नाही. साहेब, महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्या घोषणेपोटी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही. त्याच्यामुळे बँकांची परिस्थिती खराब आहे. एकीकडे शेतकरी पण कर्जमाफीची प्रतीक्षा करतोय. तर नेमकं या संदर्भात तुमचं काय मत आहे? निवडणुकीच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यात असेल, त्यांच्या जाहीर सभांतून असेल, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा आणि वचन मी याला महायुती म्हणणार नाही.